हाती घेऊन येताना उमेदवार आणि त्याला उंचावून खांद्यावर घेतलेले त्यांचे समर्थक कार्यकर्ते विजयाचा जल्लोष आता राज्यभर आपल्याला पाहायला मिळणार आहे। ठिकठिकाणी विजयी उमेदवारांचं हे चित्र पाहायला मिळणार आहे। तर आता 278 ठिकाणचे हे कल आपल्या हाती आलेले आहेत। अक्कलकोटमधून बीजेपीचे कल्याण शेट्टी सध्या आघाडीवर आहेत। मिलन कल्याण शेट्टी 3250 मतांची त्यांच्याकडे आघाडी आहे। प्रभाग 3 आणि 10 मध्ये शिवसेना आघाडीवर आहे आणि झी 24 तासवर प्रत्येक क्षणाचे हे अचूक वेगवान निकाल आपण पाहतोय। 278 जागांचे कल 288 पैकी हाती आलेले आहेत आणि त्यामध्ये 127 जागांवर भाजपनं मुसंडी मारताना या कलांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। अमरावतीमध्ये हे चित्र आहे। भाजप या ठिकाणी विजयी आघाडी घेताना दिसते। 12 पैकी 6 नगराध्यक्षपदाचे उमेदवार आता आघाडीवर आहेत। अमरावतीमध्ये देखील भाजपची मोठी मुसंडी आपल्याला पाहायला मिळते। बार्शीत भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। कांताबाई मोहिते भाजपच्या उमेदवार विजयी झालेले आहेत। तर संतोष पाटील भाजपचे उमेदवार आहेत, तेही विजयी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। तर ग्राफिक्सद्वारे आपण पुन्हा एकदा पाहूया कशा प्रकारे हे सगळं चित्र दिसतं आहे। नगरपालिका निवडणुकांचे 278 कल हाती आलेले आहेत आणि आता केवळ निकाल 10 ठिकाणचे कल 10 ठिकाणचे येणं बाकी आहे। भाजप 127, शिवसेना 59, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी 36, शिवसेना 6, युबीटी 6, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 4, काँग्रेस 25 आणि इतर 21 ठिकाणी सध्या आघाडीवर असल्याचं हे चित्र पाहायला मिळतंय। पूर्णा नगरपालिकेत काँग्रेसने जोरदार आघाडी घेतलेली आहे। काँग्रेस उमेदवार शेख हसीना या पूर्णा नगर परिषदेत सध्या पुढे आहेत। पूर्णा नगरपालिकेत काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे। काँग्रेसच्या उमेदवारांची तिथे सरशी होताना दिसते। सध्या तरी नाशिकमध्ये राष्ट्रवादीनं आपलं पहिलं खातं उघडलेलं आहे। भगूरमध्ये प्रेरणा बलकवडे या विजयी झालेल्या आहेत। भगूरमध्ये एकनाथ शिंदेंना मात्र मोठा धक्का बसलेला पाहायला मिळतोय। चाकणमध्ये प्रभाग 12 मधील नंबर 1 ची मशीन ही बंद पडलेली आहे। चाकणमध्ये प्रभाग 12 मधली 1 नंबरच्या मशीनमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड आलाय, त्यामुळे मतमोजणी काहीशी थांबलेली आहे। चाकणमध्ये प्रभाग 12 मधल्या क्रमांक 1 च्या मशीनमध्ये काहीतरी तांत्रिक अडचण आली आहे। छत्रपती संभाजीनगर मधले आकडे आपण बघूयात आणि स्क्रीनवर तुम्ही राज्यातले ओव्हरऑल आकडे आता बघणार आहात। सुरुवातीचे कल आहेत, कोणत्या पक्षाने किती आघाडी घेतलेली आहे। त्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर मधल्या सिल्लोड मधून शिवसेनेचे समीर सत्तार हे आघाडीवर आहेत। कन्नड मधून काँग्रेसचे फरीन शेख आघाडीवर आहेत। पैठण मधून उबाठाच्या अपर्णा गोरडे यांनी आघाडी घेतली आहे। गंगापूर मधून भाजपचे प्रदीप पाटील आघाडीवर आहेत। खुलताबाद मधून भाजपचे परशुराम बारगळ हे आघाडीवर आहेत। वैजापूर मधून भाजपचे उमेदवार दिनेश परदेशी यांनी आघाडी घेतली आहे। तर शिंदे सेनेचे संजय बोरडारे हे सध्या पिछाडीवर आहे आणि फुलंब्रीमध्ये राजेंद्र ठोंबरे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे त्यांनी आघाडी घेतली आहे। तर भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार देशमुख सध्या आघाडीवर आहेत। जिंतूरमधून प्रताप देशमुख आघाडीवर आहे। जिंतूरमधून ही महत्त्वाची आणि मोठी बातमी कळती आहे। प्रताप देशमुख 300 मतांनी आघाडीवर आहेत। 278 कल आता हाती आलेले आहेत आणि त्यामध्ये 127 ठिकाणी भाजप विजयी मुसंडी मारताना आपल्याला पाहायला मिळते। पूर्णा नगरपालिकेमध्ये काँग्रेसची आघाडी पाहायला मिळते। काँग्रेस एकूण 27 ठिकाणी आघाडीवर असताना इकडे पूर्णा नगरपालिकेमध्ये सुद्धा काँग्रेसची आघाडी पाहायला मिळते आहे। काँग्रेसचे उमेदवार शेख हसीना सध्या पुढे आहेत। नाशिकमध्ये राष्ट्रवादीनं पहिलं खातं उघडलंय। काही वेळापूर्वी आपण बघितलं। आता अकोटमधले निकाल आपण बघूयात। सुरुवातीचे कल आहेत। नगराध्यक्ष पदासाठी एमआयएमच्या फिरोजाबी सय्यद शरीफ या आघाडीवर आहेत, तर 2 ठिकाणी एमआयएमचे उमेदवार विजयी झाले आहेत। कोल्हापुरातले आकडे आता आपण बघूयात। कागल नगर परिषद जिथे हसन मुश्रीफ आणि समरजित गाडगे जे की अनेक वर्षांपासून एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत एकत्र आले होते आणि तिथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सविता भैया माने या आघाडीवर आहेत। एनसीपी अजित पवार गट आणि छत्रपती शाहू आघाडी अशी तिथली आघाडी होती। गडहिंग्लज नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश महादेव तुर्बतमठ यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे। चंदगड नगर पंचायतमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाजपचे सुनील काणेकर हे आघाडीवर आहेत। शिरोळ नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवशाहू यादव पॅनलच्या योगिता कांबळे यांनी आघाडी घेतलेली आहे। मुरगुड नगर पंचायतीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवसेना शिंदे गटाच्या सुहासिनी प्रवीणसिंह पाटील या आघाडीवर आहेत। पेठवडगाव नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विद्या पोळ या आघाडीवर आहेत। तर जयसिंगपूर नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यांनी आघाडी घेतली आहे। या दरम्यान स्क्रीनवर आणखी महत्त्वाच्या आपण बातम्या पाहतोय। इंदापूरकडे सगळ्यांचं लक्ष होतं। इंदापूरमधून काही महत्त्वाचे आता अपडेट येतात। भरत शहा 100 मतांनी सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। इंदापूरमधल्या निवडणुकीकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचं लक्ष होतं। मोठी प्रतिष्ठेची लढत इंदापूरमध्ये पाहायला मिळाली। पुन्हा एकदा ग्राफिक्सद्वारे एकदा ही सगळी आकडेवारी आपण पाहतोय।
278 नगरपालिका नगरपंचायतींचे हे निकाल 131 यामध्ये भाजप 131 ठिकाणी मुसंडी मारताना पाहायला मिळत आहे। तर 33 ठिकाणी शिवसेना सध्या 55 ठिकाणी शिवसेना सध्या पुढे दिसते। 39 ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी सध्या पुढे आहे। तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 7 जागांवर विजयी होताना दिसतो आहे। कल आहे ते अर्थातच। तर इंदापूरमध्ये भरत शहा इकडे आघाडीवर आहेत। पहिल्या फेरीमध्ये राष्ट्रवादी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। दौंड नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार दुर्गादेवी जगदाळे यांनी आघाडी घेतली आहे। तर नंदुरबारच्या नवापूर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयवंत जाधव यांनी आघाडी घेतली आहे। तर भोरमध्ये पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। आणि छत्रपती संभाजीनगरमधले आकडे परत एकदा आपण बघूयात। सिल्लोडमधून शिवसेनेचे समीर सत्तार आघाडीवर आहेत। कन्नडमधून काँग्रेसचे शेख फरीन आघाडीवर आहेत। पैठणमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अपर्णा गोरडे आघाडीवर आहेत। गंगापूरमधून राष्ट्रवादीचे संजय जाधव हे सध्या आघाडीवर आहेत। आणि एकूण आकडेवारी आपण बघितली राज्यातली तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष बनताना दिसतोय। 131 ठिकाणी भाजपने आघाडी घेतलेली आहे। शिवसेना 55, राष्ट्रवादी 39 आणि काँग्रेसने 27 ठिकाणी आतापर्यंत आघाडी घेतलेली आहे। तर काही ठिकाणी आता निकाल सुद्धा येऊ लागलेले आहेत आणि यामध्ये भाजप आघाडी घेताना आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते। काही वेळामध्ये सगळं चित्र स्पष्ट होणार आहे। काही ठिकाणचे अजूनही कल हाती येतात। तर सासवड नगरपालिकेमध्ये भाजपची आघाडी दिसते। भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सध्या या ठिकाणी आघाडीवर आहेत आणि सासवड नगरपालिकेमधून भाजपची आघाडी पाहायला मिळते। नगराध्यक्षपदाचा भाजपचा उमेदवार सध्या आघाडीवर असल्याचं कळतं आहे। तर अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा नगर परिषदमध्ये काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे। काँग्रेसचे 9 नगरसेवक तिथे विजयी झाले तर भाजपचे 6 नगरसेवक विजयी झाले। पण चिखलदरामध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर हे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सध्या आघाडीवर आहेत। भोकरदनमधून आपण पाहतोय इकडे रायगडमध्ये शिवसेनेचे सुनील कविस्कर आघाडीवर आहेत। सुनील कविस्कर 71 मतांनी सध्या त्यांनी आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय। रायगडमध्ये शिवसेनेचे उमेदवार असलेले सुनील कविस्कर आघाडीवर आहेत। रायगडमधल्या राजकीय घडामोडींकडे संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये प्रचंड लक्ष होतं कारण या ठिकाणी अनेक राडे झालेले होते। इकडे अमरावतीमध्ये दर्यापूरमध्ये सध्या काँग्रेस आघाडीवर आहे। मंदाकिनी भासाकडे सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे। दर्यापूरमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे। काँग्रेससाठी या ठिकाणाहून सध्या दिलासादायक चित्र। भाजप आमदार प्रकाश भासाकडे यांना धक्का मानला जातो आहे। तर विजयी गुलाल आता उधळणं सुरू झाले। इकडे बीडच्या परळीमध्ये पद्मश्री धर्माधिकारी आघाडीवर आहेत। पद्मश्री धर्माधिकारी 1350 मतांनी आघाडीवर आहेत। परळीमध्ये पद्मश्री सध्या आघाडीवर असल्याचं हे चित्र पाहायला मिळते। भोरमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। खरं तर ग्रामीण भागामध्ये आता भाजप कसं पुढे जाऊ लागलेलं आहे या चित्रांमध्ये आपल्याला दिसतंय। भोरमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत आणि सिल्लोडमध्ये शिवसेनेचे समीर सत्तार सध्या आघाडीवर आहेत। कन्नडमध्ये काँग्रेसचे शेख फरीन आता पुढे असल्याचं पाहायला मिळतंय। पैठणमध्ये शिवसेना युबीटीच्या अपर्णा गोरडे पुढे आहेत। तर निलंगा नगरपालिका निवडणुकीत दुसऱ्या फेरीमध्ये नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार संजय राज हलगरकर यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे। हलगरकर हे सध्या 3812 मतांनी आघाडीवर आहेत। तर चाकण नगर परिषदेमध्ये शिवसेनेच्या मनीषा गोरे यांनी आघाडी घेतलेली आहे। तर ओझरमध्ये सुद्धा भाजपने आघाडी घेतलेली आहे। नांदेड मधल्या ज्या वेगवेगळ्या नगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्यातल्या भोकरमध्ये भाजपने आघाडी घेतलेली आहे। मुदखेडमध्ये काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे। हदगावमध्ये शिवसेनेने आघाडी घेतली आहे। हिमायतनगरमध्ये शिवसेनेने आघाडी घेतली आहे। किनवटमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर आहे। लोह्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे। कंधारमध्ये राष्ट्रवादीचे स्वप्नील लुंगारे यांनी आघाडी घेतलेली आहे। तर चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल नगर परिषदेत काँग्रेसने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडी घेतलेली आहे। एक मोठी बातमी सौरभ गुहागरमधून येते। मनसेनं गुहागरमध्ये खातं उघडलंय। इतका वेळ मनसेचा कुठेही उल्लेख नव्हता कलांमध्ये आणि आता मात्र मनसेनं या ठिकाणी खातं उघडल्याचं कळतं आहे। एक उमेदवार मनसेचा सध्या आघाडीवर आहे। गुहागरमधून मनसेसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी म्हणता येईल। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मनसे संदर्भात। मनसेनं गुहागरमध्ये आपलं खातं उघडलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजयी एंट्री मनसेची कदाचित होऊ शकते कारण सध्या तरी गुहागरमध्ये मनसेनं खातं उघडलेलं आहे। गुहागरमध्ये मनसेचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। सुरुवातीचे कल आहेत। मतमोजणी अजूनही सुरू आहे त्यामुळे काही वेळातच
स्पष्टपणे निकाल आपल्या हाती यायला सुरुवात होईल. पण हे सुरुवातीच्या मतमोजणीतले कल आहे. गुहागरमध्ये मनसेला दिलासा देणारी बातमी आहे. मनसेने गुहागरमध्ये आपलं खातं उघडलेलं आहे. 279 ठिकाणचे आता सध्याचे कल झी 24 तासवर आपण पाहतो आहोत आणि यामध्ये 128 ठिकाणी भाजप विजयी आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळते. शिवसेना 56 ठिकाणी, राष्ट्रवादी 41 ठिकाणी, त्याचबरोबर शिवसेना युबीटी 6 ठिकाणी. अकलूजमधून एक मोठी बातमी, रेश्मा अडगळे सध्या शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार आहेत, त्या आघाडीवर आहेत. अकलूजमध्ये एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाच्या रेश्मा अडगळे आघाडीवर आहेत. अकलूजमध्ये भाजप विरुद्ध मोहिते पाटील ही मोठी लढत आपल्याला पाहायला मिळाली होती. अत्यंत मोठे आरोप प्रत्यारोप या ठिकाणी झालेले होते. या भागातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. इकडे शिंदखेडा नगरपंचायतीमध्ये भाजपची आघाडी रजनी वानखेडे सध्या या ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. रजनी वानखेडे 163 मतांनी आघाडीवर आहेत. झी 24 तासवर तुम्ही अचूक निकाल बघत आहात. नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांचे भुसावळमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत. नांदगावमध्ये शिवसेनेचे सागर हिरे हे सध्या आघाडीवर आहेत. महत्वाची अपडेट आहे, भुसावळमध्ये 4 जागांवर भाजपचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत. आणि उत्तर महाराष्ट्राची आकडेवारीच आपल्याला बघायची तर नाशिक जिल्ह्यात एकूण 11 नगर परिषद आहेत. त्यात भगूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे या विजयी झालेल्या आहेत. पिंपळगाव बसवंतमधून भाजपचे डॉक्टर मनोज बर्डे आघाडीवर आहेत. सिन्नरमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विठ्ठलराजे उगले आघाडीवर आहेत. ओझरमधून भाजपच्या अनिल घेगडमल या आघाडीवर आहेत. त्र्यंबकेश्वरमधून भाजपचे कैलास घुले यांनी आघाडी घेतली आहे. इगतपुरीतून शिंदेच्या शिवसेनेच्या शालिनी खताळे यांनी आघाडी घेतली आहे. येवल्यातून शिंदे सेनेचे रुपेश दराडे हे सध्या आघाडीवर आहेत. मनमाडमधून शिंदेच्या शिवसेनेचे बबलू पाटील हे आघाडीवर आहेत. नांदगावमधून शिंदे सेनेच्या सागर हिरे, सटाण्यातून शिंदेच्या शिवसेनेच्या हर्षदा पाटील यांनी आघाडी घेतली आहे. तर चांदवडमधून भाजपचे वैभव बागुल आघाडीवर आहेत. फुरसुंगीमध्ये भाजप उमेदवार आघाडीवर आहे. फुरसुंगीमधून ही मोठी बातमी, महेंद्र सरोदे आणि संतोष यांच्यामध्ये ही लढत होती. फुरसुंगीमध्ये भाजप उमेदवाराची आपल्याला आघाडी पाहायला मिळते आहे. महेंद्र सरोदे आणि संतोष यांच्यामध्ये ही लढत होती. फुरसुंगीकडे सुद्धा संपूर्ण पुणे जिल्ह्याचं लक्ष. इकडे बीडच्या परळीमध्ये पद्मश्री धर्माधिकारी सध्या आघाडीवर आहेत. 1350 मतांची त्यांच्याकडे सध्या आघाडी आहे. त्यामुळे कुठेतरी एक विजयी आघाडी त्यांना ही मिळताना पाहायला मिळते आहे. पद्मश्री धर्माधिकारी सध्या हजारो मतांनी पुढे आहेत. तर इकडे अंबरनाथ आणि बदलापूरमधून मोठी बातमी येते, अजूनही मतमोजणी सुरू झालेली नाहीये. नियोजन शून्य कारभारामुळे अशा प्रकारे हा सगळा सावळा गोंधळ समोर येतोय. निवडणूक अधिकाऱ्यांचा हा सावळा गोंधळ आहे. नियोजन शून्य कारभारामुळे या ठिकाणी मतमोजणी सुरूच झाली नाहीये. 10 वाजता मतमोजणी सुरू होणार होती, आता 11 वाजत आले तरी देखील या ठिकाणची मतमोजणी सुरू झालेली नाहीये. इकडे वडगाव नगरपंचायतीतून महत्वाचा निकाल येतोय. सुनीता राहुल ढेरे विजयी झाले आहेत. वडगाव नगरपंचायतीमधला हा पहिला निकाल आहे. झी 24 तासवर सगळ्यात आधी वेगवान निकाल आपण पाहतो. सगळ्यात अचूक 100% अचूक असे हे सगळे निकाल झी 24 तासवर वडगाव नगरपंचायतीमधला पहिला निकाल हाती आलेला आहे. आणि सुनीला राहुल ढेरे एका मतानं विजयी झालेले आहेत. पहिला निकाल आहे वडगाव नगरपंचायतीतला आणि केवळ एका मतानं विजय झालेला आहे. अत्यंत चुरशीच्या या सगळ्या लढती पाहायला मिळतात. तर राजेंद्र लोणारी सध्या राष्ट्रवादीचे येवल्यातले उमेदवार आघाडीवर आहेत. धारणीमध्ये भाजपचे सुनील चौथावर पुढे आहेत. तर येवल्यामधून मोठी घडामोड आपल्याला पाहायला मिळते आहे. मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेची आघाडी पाहायला मिळते आहे. शिवसेनेच्या संजना पाटील मुक्ताईनगरमधून पुढे आहेत. तर शिरूरमधून भाजपच्या सुवर्णा लोळगे आघाडीवर आहेत. राहातामध्ये विखे पाटील यांनी आघाडी घेतलेली आहे. महत्वाची बातमी आहे. तर इकडे बीडच्या परळीमध्ये पद्मश्री धर्माधिकारी आघाडीवर आहेत आणि 1350 मतांची आघाडी पद्मश्री धर्माधिकारी यांच्याकडे आहे. त्याचबरोबर आणखी काही नगर परिषद नगरपंचायतीचे कौल आपल्या हाती येतात. सांगलीतल्या 8 नगर परिषदेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विशाल शिंदे यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे. आणि एकूण राज्यातली आकडेवारी आपण बघितली, सुरुवातीचे जे कल हाती येतात त्यानुसारची, तर भाजप सर्वात मोठा पक्ष 128 ठिकाणी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना आहे, 56 जागांवर आघाडी घेतलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 41 ठिकाणी आघाडी घेतलेली आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने 6 जागांवर आघाडी घेतलेली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने 5 जागांवर आघाडी घेतल्याचं सध्या तरी दिसतंय. फलटणमध्ये शमशेरसिंह नाईक निंबाळकर विजयी झालेले आहेत. निंबाळकरांमध्येच तिथे राजकीय संघर्ष होता. फलटणमधून ही मोठी बातमी, शमशेरसिंह नाईक निंबाळकर विजयी झालेले आहेत. नगराध्यक्षपदाचे उमेदवार शमशेरसिंह निंबाळकर विजयी झालेत. मोठी बातमी सध्या फलटणमधून
नाईक निंबाळकरांसाठी हा मोठा विजय म्हणता येईल। शमशेरसिंग नाईक निंबाळकर विजयी झाल्याची ही बातमी। सासवड नगर परिषदेतून भाजपच्या उमेदवार विजयी झालेले आहेत। भाजपचे दिनेश भिंताडे, लीना वडणे